महिला दिनाचं औचित्य साधून एकल महिला सन्मान सोहळा आणि आदर्श एकल माता पुरस्काराचा कार्यक्रम कुर्डुवाडीतील विठ्ठल मंदिरात पार पडला। कुर्डुवाडीतील विठ्ठल मंदिरात पार पडला। लेखिका तथा क्रांती महिला समूहाच्या अध्यक्षा नीलावती बिभीषण कांबळे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। प्रमुख अतिथी सुलभा दास यांनी या प्रसंगी आपले विचार मांडले। यावेळी नीलावती कांबळे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। या कार्यक्रमासाठी आदर्श शिक्षिका वंदना कांबळे बार्शी, संभाजी ब्रिगेडच्या महिला तालुका अध्यक्षा नीता खटके, भाजप नेत्या सरस्वती क्षीरसागर, समृद्धी गटाच्या अध्यक्षा रेखा माळी, उज्ज्वला पाटील, मंगल ढवळे, वंदना गणगे, अरुणा शिंगाडे, सारिका पौळ, सोनाली काशीत, प्रेरणा लेंगरे आदी उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शारदा घोणे, प्रियांका वीर, विद्या वीर, नूरजहां शेख आदींनी परिश्रम घेतले। कसं पडू, काय करू, माझं कसं होईल, मुलांचं कसं होईल या चिंतेत ते ग्रासलेले असते। कारण तिला समाजाचं बाहेरचं काहीच माहीत नसतंय, परंतु बऱ्याच का नसते तिला समाजात बाहेर पडावंच लागतं। तर मला वाटतं की आज महिलांना आकाशाला गवसणी घातलेला आहे, अंतराळानं महिला चंद्रावर जाऊन आलेल्या आहेत। महिलांनी खूप प्रगती केलेली आहे।